हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही दोघं परत तुम्हाला एकत्र दिसतोय कारण की आम्ही निघालोय आता पुण्याला. आणि आमच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या संपलेल्या. अभिमान हवा पुण्याला. हो, पुणेच म्हटलं मी. तर आता आमच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत आणि परत आम्हाला कामावर जायचंय. माझं तेव्हापासूनच चालू झाले तसं. वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे त्यांचं काम तर तेव्हाच म्हणजे चालूच आहे. सुट्ट्यामध्ये जास्त सुट्ट्या नव्हत्या त्यांना, मला होत्या. माझ्या सुट्ट्या संपल्या म्हणून आम्ही निघालो आता. आणि आता प्रवास जो आहे तर म्हणलं चला ब्लॉग एक छान बनवूया तुमच्यासोबत. आत्ता निघालोय. आम्हाला लवकर निघायचं होतं पण तरी उशीर झाला. लातूरमधूनच आम्ही 10 वाजता निघालो. तर आता पुण्यात पोहोचायला किती वाजतील माहीत नाही आम्हाला, पण वातावरण तर खूप वातावरण छान आहे. हा, त्यामुळं काही आम्हाला एवढं टेन्शन वाटत नाहीये. आभाळ आले, पाऊस येतोय बारीक बारीक आणि गरमी नाही, त्यामुळं मग प्रवास करायला काय नाही वाटत. तर चला आता काहीतरी खाऊ, मस्त गाणी ऐकत ऐकत पुण्यामध्ये पोहोचू आपण. आता ह्यानंतरचे ब्लॉग सगळे आपले पुण्यातले असतील. सोलापूरच्या जवळ आम्ही थांबलोय आता. सोलापूरच्या जवळ नाही, सोलापूरच्या पुढे. हा, सोलापूरच्या पुढे थांबलोय आम्ही आता. खूप जास्त भूक लागली. हो, मला तर एनर्जीच नाही माहिती का बोलायला सुद्धा. पण अर्जुन म्हणले की सांग ब्लॉग चालू करून की थांबलोय वगैरे. मग मी चालू केला. लातूर पासून तुळजापूर गेला, इतकं जास्त डिस्टन्स काहीच वाटलं नाही. तुळजापूर पासून सोलापूर येतच नव्हतं, इतकी जास्त भूक लागली होती. कधी आम्हाला हॉटेल भेटेल आम्ही ज्या नेहमी जिथे येतो तिथं म्हणजे त्या भुकेने रस्ताच कटत नव्हता. तर आता आम्ही ऑर्डर दिली आहे. छान आधी पेट पूजा करतो, त्यानंतर आम्हाला एनर्जी येईल बोलायला. आता बोलण्याच्या आवाजावरून पण लक्षात आलं असेल की डाऊन आहेत ते दोघं पण एनर्जी आता. चेहरे पण. हो, चला आता मस्त खाऊन घेतो आधी, नंतर भेटतो. कधी येते ऑर्डर? येईल. ऑर्डर आधी असं पाहिजे होतं, दिल्याबरोबर लगेच यायला पाहिजे. जेव्हा मी माझं हॉटेल काढेल ना तेव्हा करणार आहे मी असं इन्स्टंट. असं म्हणाल्यावर कसं हो, एनर्जी नाही तर म्हणलं असतं काहीतरी. ठीक आहे, असो. आम्ही जेवण करतो आता गाईज. तर आम्ही इथं खायला थांबलो होतो ना, तर तेवढ्यात आम्हाला आमचे फ्रेंड्स भेटलेले आहेत. आता हे दोघं पण आम्हाला जॉईन होणार आहेत. अचानक भेट झाली आपली. गाडी कुठं लावली तुम्ही? तर मी तुम्हाला मगाशी दाखवलं तसं आमचे जे फ्रेंड्स आहेत, आता तुम्ही आधी ब्लॉगमध्ये त्यांना पाहिले की नाही मला पण आठवत नाहीये, पण ते फ्रेंड्स आमच्या अचानक भेटले आम्हाला तिथे. मग आम्ही सोबतच, गुगल आंटी बोलत आहे मध्ये मध्ये, तर आम्ही सोबतच छान असं जेवण वगैरे केलं तिथं. आणि मग ते दोघं आले होते बाईक घेऊन, त्यामुळं ते बाईकवरती गेलेत पुढं आणि आता आम्ही पण जातोय. बघू परत भेटतो का नाही चहा पिण्यासाठी, काय माहिती. आता मी खूप जास्त पोट भरलेलं असल्यामुळे गुंगीत आहे. अर्जुनला झोप येऊ नये म्हणून अलाउड नाहीये. हा, मी झोपले तर मग अर्जुनला पण झोप येईल म्हणून मी झोपू शकत नाही. ठीक आहे, बघू आता किती वेळ कंट्रोल करू शकते. नाही झालं तर मग थांबून मला चहा प्यावा लागेल. ह्या मावशीकडून आम्ही घेतलेत आता पेरू. येऊ दे ना मग, सगळ्यांना ओळख होते तुमची. तर एकदम छान पेरू भेटलेत आम्हाला मावशीकडून. आम्ही 1 किलो पेरू घेतलेत आणि तुम्हाला घ्यायचे असेल तर या. टेंभुर्णीच्या तिथे ना मावशी, छान आहेत पेरू. चला गाईज, आम्हाला पेरू गोड भेटले, छान भेटले. चलो निघतो आता आम्ही. बसले आता पेरू खात. हा, मग चिरून कशाला घेतलंय मावशीकडून? त्यांना एक देत होत्या, नेहमी जाताना असतच पेरूचा बेत. मग इथे भेटतात छान. आणि मेन म्हणजे माहिती का, ते जे आपल्या सिटी ह्याच्यामध्ये भेटतात ना ते बिलकुल गोड नसतात. हे खूप गोड होतं. खोबरं खाल्लं दिलेला टेस्ट करायला खूप गोड होतं. धरा तुम्हाला, मला एवढं कसं आहे. मी आता सीताफळ खाल्लंय ना, मग काय माहिती गोड आहे का नाही. तुझं काम कर, खाऊ घालायचं. अशा नादात मला खाता येत नाही. चला उशीर होईल. चलो चलो, खिडक्या काढायला लावले नाही, एसी बंद करून. पेरू मावशीने चांगलं ते आमचं असं ठरलेलं आहे, 1 तास खिडक्या लावून एसी लावायचं माझ्यानुसार, नंतर 1 तास एसी बंद करून खिडक्या उघडायचं हिच्यानुसार.
मग नॅचरल हवा घ्यायला पाहिजे. ही बिझी आहे आता खाण्यात. नंतर बोलते बाय. हे बघा बघा हे बघा, आता ते ऍड मध्ये कोण आहे, अक्षय कुमार आहे का कोण आहे? सलमान खान. हा, त्यांना काढून आता तुम्हालाच घेणार आहेत. हो बापरे. द्या इकडं, ऍडच्या नादात संपून टाकताल माझं. तुमचं प्या. तुझं इथे माझं नाही. कुठे गेलं माझं हे वाला. कुठे ठेवलीस माझं? माझं कुठे ठेवलेलं पण? मागे टाकलंय गडबडी. आपण लातूरून येताना 3 सीझन झाले आपले. ऐका तर, उन्हाळा पण आला, पावसाळा पण आला, थंडी पण आली. बर बाजूला बसून ड्युटी नीट करत नाहीस तू. त्याच्यासाठीच तुम्ही घेऊन जाता मला. तुमची ड्युटी नेहमीच झालंय तुमचं. हे पाजवा, ह्यांना चष्मा घाला, ह्यांना खाऊ घाला, पिऊ घाला. तिथं बसल्यावर तेच काम असतं. इथं बसल्यावर झोप पण देत नाहीयेत यार. बघा माझी अवस्था कशी झाली. झोपलेला मुद्दाम ए कराय अंगात आलं का तुझ्या? मग तुम्ही करून मला तसंच उठवलात ना. एकदा अशी डुलकी खाऊ लागली मी. भारी घाबरली होती. मग अचानक जोरात ओरडले. उठले. अवघड व्हायला मला. फोन आता मला प्यायचे. हे ठेवा. थांब पकडतो. फोन पकडायचा होता. त्या इकडे आधी छोटी बॉटल घेतली मी. मॅडम घेऊन आल्यात नर्सरी मध्ये आणि इतके बिझी आहेत बघण्यात. माझ्याकडे लक्ष पण नाही किती वेळ झालं. पूर्ण पिवळा येते. तो ऑरेंज पाहिजे होतं थोडं. तिकडे कलर होता का तसा? आत्ता बोलत आहे एवढ्या वेळानंतर. हॅलो गाईज, एवढी मोठी नर्सरी आहे. शेतात फिरल्यासारखं वाटतंय मला. खूप मोठी. अर्धा तास झाला आम्ही फिरतोच आहे तरी संपत नाहीये. हळू या पडतल. हिला असं झालंय की काय घेऊ काय नाही. ते मला दरवेळेसच होते कुठल्या पण नर्सरी. हे आणि ते सेम आहे ना? अहो गाडीला आम्हाला जावं लागेल परत अर्धा तास तिकडे. हा जावं लागेल. ते नंतर सांगा मला. आधी सांगा तुम्ही. हे आणि ते सेम आहे का? जीव असं वर खाली. हा छान आहे. घे. सेम आहे ना? पण ते मगाशी दाखवलं ते. पानं वगैरे बघून घे. नीट आहे का सगळं? आम्हाला ह्या नर्सरीमध्ये फक्त 3च प्लांट आवडलेत म्हणून आम्ही फक्त 3च घेतले. पाऊण तास फिरवले या पोरीने आणि 3च प्लांट्स काढले. मग त्यांच्याकडे हेल्दी प्लांट्स आणि चांगले नव्हते म्हणून. आता चल माझा हात दुखत आहे. सगळ्यात मोठा वाला मला दिले. छोटे छोटे घेऊन ये बघा. बरं हे 2 घ्या मग तुम्ही. मी ते एक घेते. आता प्लांट्स तर घेतले. आता ते ठेवण्यासाठी आम्ही इथंच पॉटचं शॉप होतं तर ते पाहायला आलोय. अजून 2 पॉट काढलेत अर्जुननी. इतके भारी आहेत. इतकं कन्फ्युजन होतं ना. इतकी व्हरायटी येते. पण ठीक आहे आता 2-3च घेणार आहेत सध्या तरी आम्ही. नंतर बघू. पण खूप भारी आहेत. इतके छान आणि वेगवेगळे. जास्त कन्फ्युजन की बस. हो ना. तरी पण आम्ही काढले त्याच्यातले 2-3. म्हटलं नेक्स्ट टाइम परत बघू आपण काय आवडते वगैरे ते घेऊन जाऊ. तर चला निघायचं. चलो.